महापोली टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक युवा टॅलेंटेड गोलंदाज ज्यांना अगदी स्वतः करता IPL च्या राजस्थान रॉयल्स टीमला त्याच्याकरता बोली लावायला भाग पडला असा हा खेळाडू महारूप भाबे. प्रचंड वेग, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, पहिल्याच बॉलवर महारूप भाबेला मिळतीये सफलता. फलंदाज बाद. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये तिथे हा झेल देऊन बसलाय बॅटर. पहिलाच बॉल, बॅटची कडा आणि विकेट कीपरचा हा सहारा. फर्स्ट बॉलवर इथे सफलता आली आहे. पहिल्याच बॉलवर इथे विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. महारूप भाबे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलर लेंथ या अस्त्रावर भर दिला. तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बॅट अँड पॅडच्या मधनं विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. महारूप भाबेला सध्या तुम्ही ऑन स्क्रीन गोलंदाजी करत असताना पाहताय. महारूप पुढचा बॉल घेऊन आणखी एक वेगवान बॉल तिथे फक्त दिशा दिली. बॅक वर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला जोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न केला तिथे एक रन जी धावफलकावर जोडली गेली. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 2 ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. इथे मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केलं. 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावफलक 3 या आकड्यावर. शांतता ती महारूपनं मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केली. या 4 ओव्हरची मॅच आहे आणि महारूपला ज्या कामाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय ते काम अगदी यशस्वीरित्या बजावत असताना आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आणखी एक तेच तरार फ्लायटेड बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आणि त्याबरोबर कट होणारे उसळी घेणारे बॉल जे फलंदाजांना त्रस्त करतायत. विकेट कीपरच्या हातामध्ये जात आहेत. चांगली गोलंदाजी सध्या महारूप भाबे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल आणि तिथे रनआउटची विकेट ती संपादित होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. त्यांच्याकडनं सलग 2 षटकार जो फलंदाज खेळेल त्याच्याकरता 1000 रुपयाचे कॅश प्राइज जे आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. जमशेद भाऊ यांच्या माध्यमातून जमशेद खान यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार जर कुठला फलंदाज खेळतोय तर 1000 आणि 3 विकेटलाही 1000, 3 चौकारालाही 1000 आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपये. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बाबू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय.
बाबू खान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज आहे, प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता. महापोली तसा गोलंदाजांचा तोफखाना आहे. भिवंडी ग्रामीण मधला एक असा संघ आहे ज्यांच्याकडे अगदी वेगवानतेचे गोलंदाज ते आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हा बॉल ऑफ मोर टाकला आणि तिथनं जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. बाबू खान सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता ओळखले जातात बाबू खान. इथे मात्र समोरच्या बाजूने खेळलाय बॉल मारूफ भाभेकडे येतोय. जोपर्यंत मारूफनं चेंडूला फील्ड केलं तिथे एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. जीवी स्पोर्ट्स या नावानं महापोली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्या ती 6 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. पहिल्या ओव्हरमध्ये मारूफ भाभेनं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बाबू खान ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर केलंय प्राचारण. यावेळेस डावकुरे हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावकुरे हाताचा फलंदाज हे अस्त्र वापरले गेले. आदित्य ज्याला आपण स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करत असताना पाहताय. इथे मात्र फटका तो बसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आकाशनं टिपलाय. अचूकतेचा झेल आणि संपवला बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. जीवी स्पोर्ट्स चे ओनर रितेश भाई रित्याबाई यांच्याकडनं सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक करता 1000 रुपये महापोली संघाकरता हे पारितोषिक त्यांच्या वतीनं आलंय. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता मात्र तिथे झेल तो ड्रॉप झालाय. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटकडे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला अजूनही बाकी राहतोय. मात्र गोलंदाजांचंच वर्चस्व प्रभुत्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. योगेश 11 दिवेपाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला बॉल. आणखी एकदा फलंदाजाला बीट करणारा, शांत ठेवणारा, हतबल करणारा, हताश करणारा बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. अचूक लाईन लेंथनं गोलंदाजी जी क्रिकेटमध्ये गरजेची आहे आणि त्या अचूक लाईन लेंथनं गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. इथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. सर्वांनाच गुंगारा दिलाय. लॉंग स्टॉपच्या आउटफील्ड फास्ट आहे. तिथनं बॉल सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. हे बघा लॉट्स टाकले जात आहेत आणि ते तुम्हाला दाखवलं जात आहे. तिथे सर्व कॅप्टन्स ते उपस्थित आहेत ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे लॉट्स टाकतोय. सहा चिट्टे असतील ज्यांच्यामध्ये हे लॉट्स टाकले जातील. तिथे भागेश ठाकूरनं 2 चिट्ट्या उचलल्यात. पहिली मॅच कोणाची असेल? लॉट्स ते तुम्हाला दाखवले जात आहेत. त्यानंतर 2 चिट्ट्या तिथे आणखी जे दुसऱ्या टीमचे कॅप्टन आहेत आपण 2 चिट्ट्या उचलायच्यात. फिअर लॉट्स ते आपण इथे टाकतोय.
कारण जे खेळाडू आहेत त्यांनाच इथे आपण चिठ्ठ्या उचलण्याकरता प्राधान्य दिलंय. इथे मात्र फुलटॉस होता. बॉल हवेमध्ये राहिला. एक क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल इथे तपासलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. चेक केलं जात आहे. आकाश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिलाच बॉल त्यावर विकेटची शक्यता ती इथे आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजूनही खूप काही बाकी आहे. तिथे तिसऱ्या पंचाच्या कर्वे तपासलं जात आहे. चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. इट्स अ नो बॉल. आकाश परियार जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि पहिल्या बॉलवर इथे नोचा इशारा. नो प्लस 1 अशा एकंदर 2 धावा येतील. जो निर्णय आलाय तो निर्णय मान्य करून खेळ करावा लागेल. जो काही निर्णय तिथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आलाय तो निर्णय मान्य करून खेळ तो होणं गरजेचं आहे. पंच नो प्लस 1 आहे की फक्त नो आहे, काय ते दर्शवायचं आहे? फक्त नो आहे. कारण तिसऱ्या पंचाची मदत घेतली तेच मारूप दर्शवत होता की थर्ड अंपायर घेतलाय तर मग तिथे रन 3 असेल तेच दर्शवलं गेलं. पुढचा बॉल इथे मात्र फटका फ्री हिटचा आहे. ज्याला ऑनसाईडला वळवलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन ती कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न होता. क्विक थ्रो होता. मात्र तिथे एकच रनवर समाधान मानलं गेलं. ज्या 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या चौदाला 3 अशी स्थिती आहे. आकाश परिहार सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. नुकताच लॉट्स ते पडताना आपण पाहिलेत. दुसऱ्या फेरीतील मॅचेस त्याकडे आपण वळणार आहोत. यावेळेस मात्र ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू तिथे गेलाय. जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केलं गेलं एक सिंगल बादचा इशारा आला. तिथे खेळाडू बाद झालाय. इथे फेरीतील ज्या मॅचेस आहेत बोबा 11 आळेवाडी आणि नानिवली ज्यांच्यामध्ये पहिली मॅच असेल या मॅचचा विजेता आणि कुणाल 11 मध्ये दुसरी मॅच दुसऱ्या फेरीतील आणि जव्हार 11 आणि मॅच नंबर 6 चा विजेता ज्यांच्यामध्ये तिसरी मॅच असेल. लेग बायच्या स्वरूपानं 1 रन आली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा. 16 धावा दाफलकावर आहेत. 4 विकेटच्या पतनानंतर शांतता आहे ती शांतता भंग करावी लागेल. लेग बाईस रन येत आहेत. सिंगल येत आहेत. मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. आकाश पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल पुन्हा एकदा खोलडा पैदा होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं चाललाय बॉल. जोपर्यंत इथे लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये पोहोचेल चेंडूला रिटर्न करेल. आणखी एक रनआउटची विकेट ती इथे बहाल होईल. विकेट क्रमांक 5 पाचवा झटका तो इथे लागलाय खेळाडू बाद.
सातत्यानं विकेट्स त्या एका बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड वेगानं गोलंदाजी होती आणि प्रचंड वेगानं होणाऱ्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणखी एक तेज तर्रार गोलंदाज मतीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भूतपूर्व क्रिकेटर, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला एक लेजंड खेळाडू फरहान खोतकर, त्यांचे सुपुत्र आहेत मतीन खोतकर, जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे चुकी ती आपल्याला पाहायला मिळते मारूफकडनं. झेल तो ड्रॉप झालाय. मतीन खोतकर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर तिथे सफलता अर्जित करण्याकरता प्रयत्न ते आपल्याला पाहायला मिळाले होते. धावसंख्या ती 18 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल योग्य टप्प्यावर हाताळला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेत असताना आपल्याला पाहायला मिळाला एक डॉट बॉल तो येताना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस दाफलकावर धावसंख्या 18 ती स्थिर आहे. आणखी एक तेज तर्रार पेस जनरेट करणारा बॉल, फलंदाजाला हतबल आणि हताश करणारा बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. तिथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. वाईट करता रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया बॅटिंग साईड रिव्ह्यू काय डिसिजन येतोय. तिथे अमर ज्यांच्या माध्यमातून, बंटी यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडूचा खेळ, त्यामध्ये फक्त एकच खर्च केले, त्यामुळे 18 धावा दाफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मतीन खोतकर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि विकेट कीपर वाह लाजवाब, 1 हँडेड दर्जेदार झेल तो तिथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. प्रत्येक गोलंदाजानं केलंय. आणखी एक तेज तर्रार बॉल यष्टांवर जाऊन लागलाय. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 8, 8वा झटका तो इथे लागलाय.
मिळेल. पालघर जिल्ह्यातील पालघर परिसरातील इथे दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्यामध्ये इथे कॉइन स्पिन तो केला जातोय, नाणेफेकीचा कौल तो इथे केला जातोय. सन्माननीय मंगेशजी मुकडे साहेबांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जे सध्या इथे आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. आणि इथे नाणिवली संघ कॉल देणार आहे. नाणिवली संघाचा हा कॉल आहे आणि इथे नाणेफेक जिंकली आहे ती टीम आळेवाडीने. आपला निर्णय तो लगेचच कळवायचा आहे. टीम आळेवाडी ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच असेल आणि 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल. अनिकेत फलंदाजीच्या माध्यमातून अपयशी ठरला. पहिलाच महारूप भावेचा वेगवान बॉल जो बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि तिथे त्याला माघारी परतावं लागलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता महारूप भावे, ओपन करण्याकरता मैदानामध्ये येतोय साथीनं सैफ. असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया इथे कशा पद्धतीचा खेळ असेल, कशा पद्धतीची गोलंदाजी ती इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. जमशेद खान साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार, सलग 3 विकेट आणि सलग 3 षटकार यांच्याकरता 1000 रुपयाचे कॅश प्राईज जे त्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचले. मॅचला होती इथे सुरुवात. विजयाकरता 18 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. पहिलाच बॉल उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात आणि बॉल जाईल सरळ पहिल्या टप्प्याखेरीस सरळ सीमारेषा पार चौकार. एक लहान गाय ते तोही एन्जॉय करतोय बघा. तो चेंडू पकडण्याकरता धावत गेला होता मैदानाच्या आतमध्ये, त्याला रिटर्न आणलं गेलं, जेमतेम थांबवलं.
कंप्लीट झालाय. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागला. धावच्या स्वरूपाने चेंडू येतो. एकंदर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आव्हान छोटं आहे कारण 24 बॉलमध्ये तुम्हाला 19 धावसंख्येचं लक्ष समोर ठेवलं आहे. आता 14 बनवायचे आहेत आणि या 14 बनवण्याकरता जवळपास 21 बॉल ते शिल्लक आहेत. यावेळेस मात्र वा चांगला कट शॉट तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. चौकारामध्ये परावर्तित होईल. 4 धावा त्या इथे अधोरेखित होतील. चेंडू सीमारेखा पार. चौकार 4. रन्स त्या राफलकावर जोडल्या जातात. हा बघा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. अगदी योग्य तऱ्हेनं तिथे कॉपी बुक स्टाईलचा अवलंब करताना चौकार खेचला. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंच हवेत उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षकाने टिपलाय. चुकतेचा झेल आणि संपवलाय फलंदाज सैफचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. सैफ बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैश जे फलंदाजी करण्याकरता येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिकेत पुढचा बॉल घेऊन इथे मात्र वा आल्या आल्या दमदार पॉवरफुल अगदी मस्क्युलर बॉडी आहे आणि तसाच फटका तो इथे खेळलाय. ताकदीचा वापर करताना बॉलला हवाई सफर घडवली आहे. षटकार. करता 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जमशेद भाऊ यांच्या माध्यमातून ते 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 या आकड्यावर. विजयाकरता फक्त 4 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज रहा. लगेचच पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. स्ट्रायकर एंडकडे मारूफ ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहताय. मारूफ बाबे. नवीन गोलंदाज स्वप्नील आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे स्वप्नील यांच्या वतीने इथे मैदानाच्या आतनं केली जाईल. फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. या 4 धावा दाफलकावर लावण्याकरता किती बॉल वापरले जात आहेत तेच फक्त पाहायचं आहे. कारण मॅचला बिलकुल आपल्या कब्जामध्ये केले. पहिल्याच डावात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली माहरूफनं पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रोख लावली त्यानंतर या मॅचवर हळूहळू शिकंजा कसरच गेलेत ते. चांगला बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. स्वप्नील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि एक चांगला चेंडू तो त्यांच्या वतीनं पाहायला मिळते. मारूफनंही नाराजी व्यक्त केली चेंडू सोडून दिल्यानंतर. चुकीचा बॉल तो तुम्ही जेव्हा सोडून देता तेव्हा या पद्धतीने नाराजीचे सूर ते आपल्याला पाहायला मिळतात. पुढेच एकदा स्वप्नील मारूफ भाबेच्या विरोधात. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. थोडासा वेळ घालवतोय मारूफ विकेटच्या वर असं म्हणायला हरकत नाही. 2 बॉल सलगच्या निर्धावाच्या स्वरूपाने निघालेत. विजयाकरता 4 धावसंख्येचं लक्ष आणि एक मोठा फटका खेळून ही मॅच जिंकवण्याचा इरादा आहे तिथे मारूफ भाबेचा, ज्याला सध्या आपण स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करताना पाहत आहे. ऑलरेडी लेफ्टी उभे राहिलेत. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे तो त्यांच्या वतीने होईल या बॉलवर. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता बॉलला उडवलंय आणि त्यावर माघारी परतावं लागेल. ठाऊक आहे मॅच आपल्या कब्जामध्ये आली आहे त्यामुळे हे सर्व काही सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक झेल तो इथे कंप्लीट झालाय. मारूफ भाबे तसे एक परफेक्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. इथे फलंदाजी करण्याकरता ओपन करण्याकरता मैदानामध्ये आले होते कारण एक लो स्कोरिंग टोटल ती समोर आहे. नवीन बॅटर आकाश परिहार सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळत आहेत.
आकाश परिहार आलेत. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. बघूया आकाश परिहार इथे त्यांचा खेळ तो कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने इथे ते फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला बाकी आहे. आकाश परिहार मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता. चांगला फटका इथे आकाशच्या बॅटमधनं आणि खेळ खलास. विजयाच्या ज्या धावा गरजेच्या होत्या त्या धावा इथे दाफलकावर लागल्यात. या चौकाराच्या मदतीनं टीम जीवी स्पोर्ट्स महापोली ते इथे विजयावर शिक्कामोर्तब करतात. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकावर